तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नागपूर जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात विविध विकास कामे सुरू आहेत। 2028 पर्यंतचा जिल्ह्याचा समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला आहे। महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे। या अनुषंगाने शासनाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनतेचा सेवक या नात्याने आपली जबाबदारी पार पाडावी असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 26 जानेवारी रोजी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात केलं। कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते। खासदार श्यामकुमार बर्वे, प्रधान सचिव विनीता वेद सिंगल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। जिल्ह्यातील विकास कामांचा उल्लेख करताना पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की सीसीटीव्हीच्या निगराणीतून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले जात आहे। नागपूर ग्रामीण पोलिसांनी लाईव्ह सेव्ह लाईफ इंडिया सोबत केलेल्या उपाययोजनांमुळे 2025 मध्ये नागपूरच्या ग्रामीण भागात अपघात व मृत्यूंमध्ये घट होताना दिसत आहे। नागपूर शहर पोलीस आधुनिक तंत्रज्ञान आणि कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून शहर सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत। अंमली पदार्थ नियंत्रणासाठी ऑपरेशन थंडर, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर ओळखण्यासाठी गरुड दृष्टी आदी उपक्रम राबवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली। MCN न्यूज मराठीकरिता राकेश मर्जिवे, नागपूर।